IBPS मराठी व इंग्लिशच्या उद्योग पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC चालता बोलता सीझन 4च्या महाराष्ट्र दौऱ्यात आज आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामधील सुनील कल्याणकर सरांच्या श्री गुरुकृपा स्टडी पॉईंट येथे. चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता थेट आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. पहिला प्रश्न राहील तो सामूहिक राहील, म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा आणि उत्तर द्यायचं. मग जो विद्यार्थी पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईल त्याच विद्यार्थ्याला म्हणजे बरोबर देईल त्याला आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न विचारू. आणि जर मग त्या विद्यार्थ्याने तीनही प्रश्नांचं उत्तर अचूक दिलं तर त्याला मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. सोबतच सध्या IBPS पॅटर्नमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हुबेहूब IBPSचे प्रश्न देणारे ठीक आहे आशिष भाकरे सरांचा IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश. तर सर्वांसाठी पहिला प्रश्न असा आहे, मला सांगा नील क्रांती ठीक आहे नीळ क्रांती कोणत्या घटकाशी संबंधित आहे? मासे काय मत्स्य संबंधित हां मासेमारी. ठीक आहे, तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. या पुढे नाव सर आपलं? कृष्णा नारायण भोसले. तर कृष्णा नारायण भोसले यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. तर प्रश्न असा होता की नील क्रांती कोणत्या घटकाशी संबंधित आहे आणि त्याचं उत्तर आहे मासेमारी. तर कृष्णा यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे? 4 नगरात इकडे ते कोणाला? जयंत नार्वेकर. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. या सर पुढे या. बंगालच्या फाळणीच्या विरोधात कोणते आंदोलन सुरू करण्यात आले होते? असं करा नाही सर. बंगालच्या फाळणीच्या विरोधात कोणते आंदोलन सुरू करण्यात आले होते? वंगभंग आंदोलन. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. या सर पुढे या. मला सांगा सर तुम्ही मायक्रोसॉफ्टचे नवीन AI प्रमुख कोण? मायक्रोसॉफ्टचे नवीन AI प्रमुख कोण? आत्ता 2 दिवसा अगोदरच नियुक्ती झाली आहे त्यांची. माहिती नाही? इकडे कोणाला? करंट अफेअर चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे मुस्तफा सुलेमान. तर मित्रांनो, मायक्रोसॉफ्टचे नवीन AI प्रमुख यांचं नाव आहे मुस्तफा सुलेमान. तर थँक्यू. चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न कॉमन. मला सांगा 100वी घटनादुरुस्ती ठीक आहे 100वी घटनादुरुस्ती कशाशी निगडीत आहे? 100वी घटनादुरुस्ती कोणत्या घटकाशी निगडीत आहे? बांगलादेश जमीन जमिनी संबंधित. बरोबर आहे. बांगलादेश आणि दुसरा बांगलादेशची जमीन द्यायची होती. बांगलादेश आणि भारत ठीक आहे ते यांचा सीमा करार. ठीक आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. या सर पुढे या. नाव सर आपलं? सुरेश कराळे. तर सुरेश कराळे सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे मित्रांनो. तर प्रश्न असा होता की 100वी घटनादुरुस्ती कोणत्या विषयाशी निगडीत आहे आणि त्याचं उत्तर आहे भारत बांगलादेश सीमा करार. आणि हे 2015मध्ये ही घटनादुरुस्ती करण्यात आली होती. चला आता सरांना आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर मला सांगा सर तुम्ही जून 1948मध्ये 48 पूर्वी जून 1948 पूर्वी ब्रिटिश भारतातून निघून जातील अशी घोषणा कोणी केली होती? जून ज्याला येईल त्याने हातवर करून ठेवा. फक्त उत्तर कोणी सामूहिक देऊ नका, कारण सरांसाठी आधी प्रश्न आहे. सरांनी जर नाही उत्तर दिलं तर आपण तुमच्याकडे वळू. तर जून 1948 पूर्वी ब्रिटिश भारतातून निघून जातील अशी घोषणा कोणी केली होती? ऑप्शन भेटतील? नाही सर, ऑप्शन तर नाही. KBC टाईप आहे ऑप्शन? नाही, KBC टाईप नाही सर. जसं आपला शो आहे, थोडा खेळ आहे, तर थोडंफार एंटरटेनमेंट अभ्यास आणि कसं आपलं रिव्हिजन होते. आपल्याला एखादी जर गोष्टी आली नाही तर कसं फास्ट रिकॉल होती किंवा मग आपण ते रिव्हिजन करतो. आपल्याला माहिती आहे आपला आधुनिक भारत थोडाफार इतिहास राहिला, करंट अफेअर राहिलं तर आपण प्रयत्न करतो वाचण्याचा. KBC टाईपमध्ये ऑप्शन दिले असते? नाही सर, KBC नाही. माहिती आहे? नाही. तरी काही हरकत नाही. इकडे सर चार्ल्स द्वितीय राजा चार्ल्स इंग्लंडचे राजे द्वितीय नाही, ते व्यक्ती इंग्रजचेच अधिकारी आहे, पण त्यांचं नाव चार्ल्स द्वितीय नाही आहे.
जवळ आले थोडे यांनी. लॉर्ड माउंटबॅटन. नाही. क्लेमेंट ॲटली. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या दादांसाठी. तर मित्रांनो, प्रश्न असा होता, जून 1948 पूर्वी ब्रिटिश भारतातून निघून जातील अशी घोषणा कोणी केली होती? तर त्यावेळेसचे जे ब्रिटिश पंतप्रधान आहे, नाव सर? क्लेमेंट ॲटली. क्लेमेंट ॲटली यांनी जून 1948 पूर्वी ब्रिटिश भारतातून निघून जातील आणि तेव्हा भारत स्वतंत्र होणार होता, तर अशी घोषणा केली होती. तर दादांसाठी एकदा जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो. सलग दुसऱ्यांदा दादा चांदीचा नाणं जिंकण्याच्या रेसमध्ये आले आहेत. MPSC. तर सर, दुसरा प्रश्न विचारण्या अगोदर मला सांगा तुम्ही, सध्या आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे, तर आम्ही यवतमाळ वाशिम जिल्हा करत आता तिसरा जिल्हा आपला हिंगोली आहे. तर आपल्या हिंगोली जिल्ह्याची विशेषता काय आहे सर? त्याचा इतिहास काय, भूगोल किंवा काही अशा गोष्टी ज्या महाराष्ट्रातल्या आपल्या इतर जिल्ह्यामधील लोकांना हिंगोलीविषयी माहीत असायला पाहिजे, किंवा आपल्या हिंगोलीविषयी नाविन्यपूर्ण गोष्टी अशा सर काही गोष्टी? आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग म्हणजे श्री औंढा आहे. अच्छा. पुन्हा संत नामदेव महाराजाचं जन्मस्थान, अजून येलदरी धरण, पुन्हा सिद्धेश्वर धरण, पुन्हा ऐसापूर धरण, अजून कोणाला अजून थोडं 1 मिनटं काही सांगायचं हिंगोलीविषयी सर? लेगो वेधशाळा आलेली आहे आपण औंढा. लायगो वेधशाळा. लायगो म्हणजे मित्रांनो, लायगो वेधशाळा जी आहे या जगामध्ये 3च आहे. त्यामध्ये गुरुत्वाकर्षण लहरीचा अभ्यास करण्यात येतो. तर ती वेधशाळा 2030पर्यंत हिंगोलीमध्ये उभारण्यात येणार आहे आणि ती L आकाराची राहणार आहे मित्रांनो. तर पहिल्या 2 वेधशाळा, ठीक आहे, हा कोणत्या देशात उभारण्यात आला? कृपया आपल्या प्रेक्षकांनी मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यावं. अजून सर सांगा. त्या आपल्या हिंगोली जिल्ह्याची अशी खासियत आहे की हिंगोलीमधून जवळपास 15 ते 20 मीटरवरती औंढा नागनाथ 12वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. ते या हिंगोली 8वे ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते. अशी ते हिंगोली जिल्ह्याची खासियत आहे. आणि लगतच इथून संत नामदेव महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे नरसी नामदेव अगदी 10-12 किलोमीटरवरती इथून आहे. आणि खास म्हणजे ओळख अशी आहे की हिंगोली जिल्ह्याचे जे दसरा महोत्सव होते दरवर्षी, ऐतिहासिक दसरा महोत्सव हा हिंगोलीमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे सर. तर बघा मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याची अशी एकंदरीतपणे माहिती आहे. आणि अजून जर आपल्या प्रेक्षकांपैकी कोणी हिंगोली जिल्ह्याचा रहिवासी असेल आणि त्याला जर हिंगोलीविषयी अजून काही एक्स्ट्रा माहिती असेल तर कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून संपूर्ण आपल्या प्रेक्षकांना हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती होईल. चला तर आता आपण दादांना दुसरा प्रश्न विचारूया. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी बरोबर दिलं तर ते थेट जाऊन पोहोचणार चांदीच्या नाण्यापर्यंत. तर मला सांगा सर, तुम्ही महाराष्ट्रात जंगलाचे एकूण प्रमाण किती टक्के आहे? 20 पॉईंट समथिंग काहीतरी 20.01 काहीतरी 20.01. थोडेफार जवळ आहे, पण एक एक्झॅक्ट जे आहे ते एक्झॅक्ट तुम्ही मला सांगा. कारण कसं, जेही आपले आता रिपोर्ट्स आले आहेत किंवा मागं जो वन सर्वेक्षण झालं होतं तर त्यानुसार 20 पॉईंट नाही आहे त्याचं उत्तर. नाही, सामूहिक उत्तर देऊ नका सर, जवळ आहात तुम्ही एकदम. 20.51. 20.51 तर नाही. कारण कसं, ह्या प्रश्नाचं उत्तर एक्झॅक्ट पाहिजे आपल्याला तिकडे सर. 21.20. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या समोर सर. कारण की कसं, जर टक्केवारी म्हटलं तर 0.25 मार्क्सने 0.75 मार्क्सने आपला MPSCचा राज्यसेवेचा रिझल्ट जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तर ते टक्केवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे काही हरकत नाही, खूप छान प्रकारे खेळलात सर तुम्ही. नाव सर आपलं? लक्ष्मण गाडे. तर लक्ष्मण गाडे दादा यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले मित्रांनो. तर महाराष्ट्रात जंगलाचे प्रमाण किती, त्याचं उत्तर आहे 21% आणि 21.50 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पण ते ऑप्शननुसार आपण ठरवावं. पण मेन जे आहे 21% हे प्रश्न उत्तर आपल्याला अपेक्षित होतं. तर काही हरकत नाही लक्ष्मण दादांना. आता आपण पुढचा प्रश्न विचारूया. कशाचा अभ्यास करता सर? पोलीस भरती. पोलीस भरतीचा अभ्यास करता. कशी चालू आहे तयारी, ग्राउंड वगैरे? चांगली. चला तर पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. तर मला सांगा, बघा सर्वांनी लक्ष द्या, स्वावलंबन कार्यक्रम, ठीक आहे, स्वावलंबन कार्यक्रम हा कशाशी संबंधित आहे, ठीक आहे, स्वावलंबन कार्यक्रम 1, स्वावलंबन कार्यक्रम 2.0, तर हे कशाशी संबंधित आहे? डिफेन्स सोबतच संबंधित आहे, जेही काही आपले डिफेन्स फोर्सेस आहे त्याच्याशीच संबंधित आहे.
नाही नाही, इकडे कोणी सांगू शकतं सर? नाही सर. संरक्षण साहित्य निर्मिती. नाही, डिफेन्स फोर्सेसची आहे. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे नौदलाचा अद्ययावत स्वदेशी कार्यक्रम. ठीक आहे, म्हणजे नौदलाशी हा जो कार्यक्रम आहे, स्वावलंबन कार्यक्रम, हा संबंधित आहे. करंट अफेअरचा प्रश्न होता आत्ता हा. तर चला सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न. मला सांगा, 2023चा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2023चा बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणास देण्यात आला? धर्माधिकारी. नाही सर, बाबासाहेब पुरंदरे सर. इकडे येते सर कोणाला? तर येते. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे अशोक सराफ. ठीक आहे, माहिती होतं तुम्हाला? नाही, काही हरकत नाही. हां, नाही तर बघा त्यामुळेच मी हा थोडा कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर बघा मित्रांनो, तर बघा सर्वांसाठी पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न. तर मला सांगा, 2023ची विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली? हरियाणा. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे. नाव आपलं? वैभव सोनवणे. वैभव सोनवणे. तर वैभव सोनवणे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. प्रश्न असा होता की 2023ची विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली, आणि त्याचं उत्तर आहे हरियाणा. कोणाविरुद्ध जिंकली? राजस्थान विरुद्ध जिंकली आहे मित्रांनो. हा प्रश्न नव्हता, तर आपल्या एक्स्ट्रा माहिती होती आपल्या व्ह्युअरसाठी. तर 2023ची विजय हजारे ट्रॉफी हरियाणाने जिंकली आणि ती राजस्थान विरुद्ध जिंकली. तर 2024ची व्हायची आहे. तर नाव प्रश्न आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा, ब्रिटिश सरकारने, ठीक आहे, आपला खेळ आहे ना, त्याच्यामुळे ऑप्शन दिलं तर ते मजा राहणार नाही ना, नाही का? बरोबर नाही का? KBC मध्ये बक्षीस पण जास्त राहते, 1 करोड 2 करोड. ठीक आहे, काही हरकत नाही. कसं आहे, ऑप्शन न ठेवण्याचा हेतू आपला हा आहे की सपोज बघा, आता आपले प्रश्न राहतात करंट अफेअर, MPSC कंबाईन असो, पोलीस भरती, GK निगडीत आपले प्रश्न असतात. जेव्हा एखादा प्रश्न आपल्याला येत नाही, तर आपण त्या घटकाची काय करतो, रिव्हिजन करतो. आणि प्रश्न असे आहेत की जवळपास सर्वांना माहीत आहे, पण बऱ्याचदा कसं डायरेक्ट उत्तर आपल्याला तोंडावर येत नाही, किंवा एका ना एका विद्यार्थ्याला माहीतच राहते. आता करंट अफेअरचे प्रश्न तुमच्या ओळखीचे आहे, अभ्यासाचे आहे, तर काही हरकत नाही. चला, तर दुसरा प्रश्न सर तुमच्यासाठी. मला सांगा, ब्रिटिश सरकारने म्हणजेच ब्रिटिश संसदेने कोणत्या तारखेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित केला? सरांसाठी आहे, फक्त हात वर करून ठेवा. ठीक आहे, सरांना नाही आलं तर मी तुमच्याकडे वळतो. ब्रिटिश संसदेने कोणत्या तारखेला भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पारित केला? 18 जुलै. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. मित्रांनो, टाळ्या होऊ द्या जोरदार. दादा आता चांदीच्या नाण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. तर सलग 2 प्रश्नांचं अचूक उत्तर दिल्यानंतर सर आता थेट जाऊन पोहोचले चांदीच्या नाण्यापर्यंत. आणि त्यांनी जर आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं, आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक. तर एकदा MPSC चालता बोलता. तर चला, आता दादांना आपण तिसरा प्रश्न विचारूया, जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. आणि आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया दादा देतील का. तर बघा, मला सांगा त्या अगोदर सर्वांसाठी की 73वी घटना दुरुस्ती कोणत्या साली झाली? सामूहिक देऊ शकता उत्तर. 1900. कशा संदर्भात झाली? ठीक आहे, तर त्याच घटकांवर आधारित बघा 42वी घटना दुरुस्ती असो, 73 असो, 74 असो, 86वी घटना दुरुस्ती असो, ह्या काही अशा घटना दुरुस्ती आहे मित्रांनो की ज्या की फार महत्त्वाच्या आहे. आणि ज्या घटना दुरुस्तीवर वारंवार जेव्हापासून MPSCची एक्झाम चालू झाली असेल तेव्हापासून कंटिन्यू 1-2 वर्ष स्किप करून प्रश्न येत असतात. तर 73व्या घटना दुरुस्तीशी निगडीत प्रश्न आहे सर तुमच्यासाठी. मला सांगा की 73व्या घटना दुरुस्तीच्या वेळी पंतप्रधान कोण होते, भारताचे पंतप्रधान? सर पंडित जवाहरलाल नेहरू. नाही सर. सर ठीक आहे, सांगा. अटल बिहारी वाजपेयी. नाही सर. सर इकडे बोलूया आपण. इंदिरा गांधी. नाही. इकडे या सर पुढे. नाही. तर सांगा. विपिन सिंह. नाही मित्रांनो, तर सांगा.
राजीव गांधी. तर याचं उत्तर आहे मित्रांनो PV नरसिंहराव. PV नरसिंहराव सर्व पंतप्रधान झाले होते. 73वी घटनादुरुस्ती 1992 मध्ये झाली, बरोबर आहे. तर 1992च्या वेळेस कोण होतं पंतप्रधान? 1973वी घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये झाली. तर त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? तर ते होते PV नरसिंहराव. PV नरसिंहराव यांना काही पुरस्कार मिळाला का यावर्षी? भारतरत्न मिळालाय. अजून त्यांच्यासोबत कोणाला मिळालाय? 5 जणांना मिळालाय. तर प्रेक्षकांसाठी आपला प्रश्न आहे की कोणत्या 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर कृपया त्यांची नावे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न सर्वांसाठी. पहिला प्रश्न, मला सांगा कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 24 एप्रिल. तर याचं उत्तर आहे मित्रांनो 24 एप्रिल. या सर पुढे या. 2 दिवसाखाली आमच्या क्लासमध्ये प्रश्न झाले. कोणता हा का? अरे वा वा, चांगला आहे, मग नशीब चांगलं आहे तुमचं. तर मित्रांनो, प्रश्न असा होता की कोणता दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, आणि त्याचं उत्तर आहे 24 एप्रिल. तर 24 एप्रिल 1993 पासनं आपण हा दिवस पंचायत राज दिवस म्हणून साजरा करतो. तर सरांसाठी दुसरा प्रश्न, मला सांगा सर, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? सुवर्ण कृपया फक्त हात वर करा, कोणी कुजबूज करू नका. सरांसाठी प्रश्न आहे. मुंबई, नाशिक, पुणे. नाही सर, पुन्हा एकदा काही गेस करू शकता. सुवर्ण चतुष्कोन महामार्ग. नागपूर, गोवा. नाही, इकडे विचारलं आपण. मुंबई, दिल्ली, कोलकाता, बेंगलोर. नाही. बेंगलोर, मुंबई. नाही. तर मित्रांनो, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या पुढे या. तर याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली. तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे, मला सांगा, प्रश्न नीट आहे का? प्रश्न नीट आहे का? कारण की या प्रश्नाचे 2 उत्तर आपल्याला येऊ शकतात विद्यार्थ्यांमधून. हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते? हिंदू नेपोलियन, ठीक आहे, भारतीय नेपोलियन नाही, हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते? हिंदू नेपोलियन चंद्रगुप्त मौर्य. नाही. इकडे या साईडला आहे कोणी नवीन? सांगा. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. तर भारतीय नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते? समुद्रगुप्त, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, एक असंच माझं वैयक्तिक मत म्हणून सांगतो, तसं कोणी जास्त मनावर घेऊ नका. समुद्रगुप्त हा आधी झाला की नेपोलियन? समुद्रगुप्त. तर बघा, नेपोलियन हा आत्ता आधुनिक जगाचा एक भाग होता, आणि समुद्रगुप्त हा आधीचा. पण पाश्चिमात्य जे आपले लोक ज्यांनी आपलं राज्य केलं, त्यांनी आधीपासूनच त्यांची संस्कृती वरवर सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे तर असायला सर पाहिजे की बा समुद्रगुप्त आधी, तो नेपोलियन नाही, समुद्रगुप्त आहे. पण काही हरकत नाही, एक माझं वैयक्तिक मत होतं, जस्ट मी सांगून दिलं. तर सर नाव आपलं? हरणे विशाल. तर विशाल हरणे यांना आता मग दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही की भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तलाठीच्या एक्झामला आत्ता येऊन गेलेला प्रश्न आहे हा. 48. नाही. इकडे येत आहे कोणाला? नाही सर. 1952. नाही. 1973. नाही. तर येत आहे 1958. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 1954. तर 1954 साली भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली डॉक्टर होमी भाभा यांनी. चला तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न, मला सांगा तुम्ही की बा अष्टविनायकामधील एक गिरिजात्मक गणपती हा कोणत्या ठिकाणी आहे? सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तर लेण्यांद्री पुणे येथे अष्टविनायकामधील एक गिरिजात्मक गणपती हे ठिकाण आहे. तर दातीवारे हा किल्ला कोणत्या जिल्ह्यास पाहावयास मिळतो? दातीवारे हा किल्ला कोणत्या जिल्ह्यास पाहावयास मिळतो? येते इकडे. पुणे. नाही. पालघर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. तर बघा, युनिक प्रश्न आहे हा. प्रश्न मला असं वाटतं जवळपास सर्वांना माहीत असायला पाहिजे.
कारण की ज्या युनिक गोष्टी असतात, ज्या पहिल्या गोष्टी असतात भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची ज्या गोष्टी बाब असतात, तर त्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. नसलं तरी तुम्हाला आता माहीत होऊन जाईल. ठीक आहे. तर मला सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणी, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच मराठी भाषा विद्यापीठ उभारण्यात येत आहे? वर्धा. नाही. अमरावती. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. मिशन इंद्रधनुष्य कशाशी संबंधित आहे? लस पोलिओ. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या दादांसाठी. दोन्ही प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. आता त्यांच्यासाठी तिसरा प्रश्न जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी. तर बघूया दादा आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतील का? पोलीस भरती करतो. नाही नाही. तर तर बघा तुमच्यासाठी नदी प्रणालीवर प्रश्न आहे. ठीक आहे. फक्त सर्वांनी लक्ष देऊ नका, कोणीही कुजबूज करू नका. जर मागून उत्तर मिळालं तर प्रश्न बाद होईल. ठीक आहे. तर मला सांगा सीना नदीवर वेळ घ्या. ठीक आहे. घाई गडबडमध्ये उत्तर देऊ नका आणि कोणी कुजबूजसुद्धा करू नका. त्या अगोदर MPSC चालता बोलता तुमच्यासाठी चांदीच्या नाण्यासाठी तिसरा आणि अंतिम प्रश्न आहे. तर सीना नदीवर कोणते शहर वसले आहे? कृपया शांतता बाळगा सर. वेळ घेऊया त्यांना. त्या शहराचं नवीन या काही वर्षामध्ये नामकरण करण्यात आलेलं आहे. मी यावर सांगू शकत नाही. ठीक आहे. फक्त कोण नाही सांगू नका. दादाच्या डोळ्यात डोळे टाकून कोणी पाहू नका. आता तुम्ही माझ्या डोळ्यात बघा. ठीक आहे. आणि उत्तर द्या. काय वाटते तुम्हाला? कुजबूज करू नका मित्रांनो. धाराशिव. नाही. इकडे कोणी नवीन या. पुढे या. अहमदनगर. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. 2023 मध्ये जागतिक आनंदी अहवालात भारताची रँक किती? 2023, 24 नाही. 24 आत्ता 2-3 दिवसापूर्वी जाहीर करण्यात आला. सरांसाठी प्रश्न आहे. जर यांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. 165. नाही सर. या 126. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या पुढे या. देशातील पहिला मध महोत्सव कोणत्या जिल्ह्यात पार पडला? सातारा. नाही. तेच आन्सर होतं. सातारा. नाही. पालघर. नाही सर. सिंधुदुर्ग. तर मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई. तर मुंबई या ठिकाणी देशातील पहिला मध महोत्सव पार पडला. तर सर्वांसाठी पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न. मला सांगा आम आदमी पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? हे बोलूया आपण. 2012. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर पुढे या. सांगा इगतपुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक. नाशिक असं उत्तर दिलं आहे सरांनी. काय बरोबर आहे उत्तर सरांचं? 100%. तर दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. नाव आपलं? राकेश घुगे. तर आता दुसऱ्यांदा आपल्या इथे जमल्या सर्व विद्यार्थ्यांपूर्वी राकेश घुगे दादा दुसऱ्यांदा चांदीच्या नाण्याच्या अगदी जवळून पोचले आहेत मित्रांनो. आणि या प्रश्नाचं जर उत्तर दादांनी अचूक दिलं तर दादांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं. आणि सोबतच सध्या महाराष्ट्रात IBPSच्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालत असलेलं आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक. आणि आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला हे पुस्तक लागत असेल तर ऑफलाईनसुद्धा अवेलेबल आहे आणि ईबुकच्या स्वरूपात सुद्धा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला ज्याही स्वरूपात पुस्तक लागत असेल त्याची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. तर तुमच्यासाठी असा प्रश्न आहे
तर मला सांगा तुम्ही, संयुक्त महाराष्ट्राची जेव्हा निर्मिती झाली, ठीक आहे, तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अकोला करार झाला होता, ठीक आहे. तर त्यामध्ये महाविदर्भ हा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे कोणत्या साली ठरले होते, म्हणजेच तो अकोला करारसुद्धा कोणत्या सालचा होता? 1947. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. तर हिंगोलीमध्ये पहिलं सर नाव आपलं राकेश घुगे. तर राकेश घुगे सरांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये आपला जो महाराष्ट्र दौरा चालू आहे त्या दौऱ्यातलं पहिलं चांदीचं नाणं पटकावलं आहे. शेवटी आपली प्रतीक्षा संपली आणि दादांनी तीनही प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन, आणि तीनही वेगवेगळे प्रश्न होते, तर यावरून दादांचा अभ्यास चांगला आहे हे आपल्याला दिसून आलं आहे. आपल्या अभ्यासिकेचे संचालक सुनील कल्याणकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी घुगे सरांना ABC एज्युकेशनतर्फे मिळणारा चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक द्यावं. असं बोला. पोलीस भरती की जय. कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम आणि प्रेक्षकांना काय सांगा? भारी वाटलं सर, मस्त शो आपला, थोडं स्पर्धेत आल्यासारखं वाटलं. अच्छा. आणि या अगोदर असा शो नाही, कधीच नाही, फर्स्ट टाइम आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला? काहीतरी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे आपला, महाराष्ट्रातला कार्यक्रम आहे. नवीन बरेच प्रश्न आम्हाला हे कळायचे, थोडं जवळ हवं. नवीन प्रश्न बरेच समजले. अच्छा. आणि अभ्यास लेवल वाढवावं लागणार. आणि सर प्रश्न वगैरे कसे वाटले तुम्हाला? भारी आहे सर एकदम. म्हणजे आपल्या अभ्यास रिलेटेड आहे प्रश्न एकंदरीतपणे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला असं समजा वाटू शकतेस का खेळ आहे बा थोडा, खेळ पण वाटला आणि खेळासोबत अभ्यास झाला. आणि कसं आहे आपल्या दैनंदिन आपण बिझी तर असतोच, आता राज्यसेवा MPSC कुठली सरळ सेवा म्हटलं, पण असे खेळ सुद्धा महत्व आहे विद्यार्थ्यांचा मनोबल वाढवण्यासाठी. आता चर्चेतून अभ्यास करायचा हे पण आम्हाला याच्यातून समजलं. हा, चर्चेतून होते. आणि आपल्या युट्यूबवर असे आपले बरेच शोज आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि प्रत्येक शोमध्ये आपण 40-50-40% नवीन प्रश्न विचारतो करंट अफेअरचे. जर तुम्ही सपोज शो जरी पाहिले तरी बऱ्याचपैकी तुमचे हसत खेळत, बाकी युट्यूबवर सिरीज वगैरे बघण्यापेक्षा तेही बघा, कधी चांगलं आहे. आणि हे सुद्धा चांगलं आहे आपला अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे हिंगोली येथील गुरुकृपा लायब्ररीमध्ये आपल्या MPSC चालता बोलता सीझन 4 मधील महाराष्ट्र दौराचा एपिसोड यशस्वीरित्या पार पडला असं मी जाहीर करतो. आणि आपल्या प्रेक्षकांना मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला जर सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये हा शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही तुमच्या जिल्ह्याची लायब्ररीची माहिती कमेंट बॉक्समध्ये टाका.